माझी मागणी राहणार आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विद्युत रोहित करणं याची मागणी फार वाढते आणि त्यामुळे जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक रोहित्र उपलब्ध करून देण्यासाठी त्यासाठी काही तरतुदी त्याच्यामध्ये करण्यात याव्या. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ट्रायबल सप्लायर मंजूर होत नाही, त्याला OTSमध्ये घेण्यात यावा यासाठी प्रस्ताव इथून पाठवताना आता आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि विशेष विभागामधून जे पारधी लोक आहेत पारधी त्या पारधींकडे अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन भेटी द्याव्या असे शासनाची सूचना आहे. त्यांचे प्रस्ताव त्यांच्या गावामध्ये तयार करावे, गावामध्ये मंजूर करावे अशा शासनाच्या सूचना आहे, त्या प्रमाणामध्ये करावे. ज्वारी खरेदी केंद्र हे आता ज्वारी निघेल त्या ज्वारी खरेदी अधिक मका खरेदी केंद्र त्या संदर्भामध्ये तातडीनं व्यवस्था करण्यात यावी ही एक त्याच्याबद्दल मागणी आहे. कापूसांचे काही सेंटर जे आहेत जे आता सुरू आहेत आपल्याकडे, परंतु त्याची मुदत वाढण्याची गरज आहे. आणखी 15 दिवस जर मुदत वाढली त्याची जानेवारी नंतर 15 फेब्रुवारीपर्यंत तर मग बराचसा कापूस त्याच्यामध्ये दूध खरेदीच्या संदर्भामध्ये तसेच मुदत वाढण्याची गरज आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जे लघु पाटबंधारे तलाव आहे त्या लघु पाटबंधारे तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पैसा फार कमी मिळतो आणि ह्यासाठी देखभाल दुरुस्तीसाठी पैसा उपलब्ध करून द्यावा. ग्रामीण रस्ते जे आहेत हे ग्रामीण रस्ते फार खराब झालेले आहेत. महामार्ग वगैरे उत्तम दर्जाचे होत चालले आहेत, पण ग्रामीण रस्ते जे गावापर्यंतचे रस्ते आहेत त्याला आपल्याला फार निधी मिळत नाही. तो निधी त्याच्यासाठी उपलब्ध करून द्यावा अशी एक त्याच्या मागण्या आहे. अशा काही छोट्या छोट्या मागण्या आहेत त्याची आपण नोंद घ्यावी आणि या माध्यमातून हे करावं एवढी माझी विनंती आहे. मला जळगाव जिल्ह्याची आज नियोजनची पहिली बैठक होती. सरकार बसल्यानंतर पहिल्यांदा बैठक घेण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी अनेक मंत्री अनेक खासदार आमदार उपस्थित आहेत. नवीन सरकार आल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाची ही पहिली बैठक आहे आणि आत्ता पुनर्नियोजन या संदर्भामध्ये काही प्रस्ताव याच्यामध्ये ठेवण्यात आले. 30 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे, कारण महिने 2 राहिले, खर्च झाला पाहिजे मार्च महिन्याच्या आत. पण तो पुढच्या कालखंडामध्ये अधिकची मागणी करावी यासाठी प्रत्येक सेक्टरने ह्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जो मागच्या कालखंडात दिलेला निधी आहे तो अपुरा पडतो. हा निधी अधिक वाढवून दिला तर जळगाव जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकेल अशी आमची मागणी आहे. आता तूर्त या संदर्भामध्ये ज्वारी खरेदी केंद्र चालू केले पाहिजे, मका खरेदी केंद्र आहे त्याची मुदतवाढ झाली पाहिजे, तूर खरेदी केंद्राची मुदतवाढ झाली पाहिजे आणि ही जी मुदतवाढ आहे एंडपर्यंत असली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी एक विकास मंडळामध्ये आम्ही केली आहे. ट्रायबल सप्लायर आदिवासींच्या ज्या योजना आहेत तर पारधी वगैरे जो प्रकार आहे त्यांना घरपर्यंत जाऊन त्यांच्या योजनांची त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. अनेक विषय या जिल्हा नियोजन मंडळामध्ये मांडण्यासारखे आहे, परंतु जिल्हा नियोजन मंडळाची जी आत्ताची स्थिती आहे त्यामध्ये फार पैसा देऊ शकेल अशी स्थिती या मंडळ आज नाही आहे. त्यामुळे शासनाने अधिक निधी द्यावा. विजेसंदर्भामधल्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्या सोडवाव्या. ग्रामीण भागातले रस्ते जे आहेत अत्यंत खराब आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये अत्यंत बिघडलेली आहे. दररोज जळगाव शहरामध्ये कुठे ना कुठे मर्डर होतो, कुठे ना कुठे चोऱ्या होतात, दरोडे होतात. आठवड्यातनं एक तरी मर्डर इथं ठरलेलं आहे आणि यामध्ये आपसामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे हे गुन्हेगारी थांबण्याची गरज आहे. वाळू माफियांच्या संदर्भामध्ये शासनाकडून नुसतं नाटकं केले गेले, परंतु प्रत्यक्ष वाळूचा जो माफियांचा प्रकार आहे तो बंद झालेला नाही. याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. गतिमान प्रशासन शासन म्हणतं आहे, पण सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये न्याय मिळत नाही आहे अशी स्थिती आहे. भाऊ आपण कापसाचा मुद्दा देखील उपस्थित केला. कापूस अनेक शेतकऱ्यांचं घरी बसलेला आहे, त्याचा जे कापसाची शिष्याच्या माध्यमातून आज खरेदी आहे सुरू आहे त्याची मुदत आता संपते आहे. 31 जानेवारीला जी मुदत संपते आहे त्यामुळे याच्यानंतरही किमान 15 दिवस तरी कापूस खरेदीची मुदत सुरू ठेवावी अशी मागणी आम्ही DPDCमध्ये केलेली आहे की सरकारला आपण विनंती करावी. भाऊ कापूसाला आता जो भाव देतो सरकारला योग्य वाटतं. आपण देखील कृषी मंत्री राहून चुकलेले आहे. कापसाला जो भाव मिळतो तो आता योग्य वाटतं का आपल्यामध्ये? नाही, कापसाला फार अल्प भाव मिळतो आहे.
एक 10 वर्षापूर्वी भाव 7,500 8,000 रुपये होता आणि 10 वर्षानंतरही कापसाला 7,500 8,000 रुपयाच्या आत भाव मिळतो आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निर्णय आहे तो किमान शेतकऱ्याला 12,000 रुपये प्रति क्विंटलचा कापूस भाव मिळाला पाहिजे. हो, बैठकीपूर्वी जी आहे आपली पालकमंत्र्यांची इथे भेट झालेली आहे. सोबत आपण जेवण केलं आहे. काय चर्चा झाली? हे चर्चा फार झाली नाही, परंतु प्रशासनाच्या कामकाजाविषयी मी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी वगैरे जे आहेत ते त्या संदर्भात फार गतिमान अशा स्वरूपाच्या प्रशासनामध्ये सहभाग घेत नाही. यामध्ये जिल्हा परिषदेची यंत्रणाही अत्यंत स्थिथिल झालेली आहे. याला वेग आणला पाहिजे अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली.